संजय राऊत यांच्या भांडूपमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त आहे। शिंदेंची शिवसेना राऊतांविरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे। राऊत यांनी जे ट्विट केलेलं होतं त्यात तरुणांबद्दल जे म्हटलेलं होतं त्याच मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळेच वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेता भांडूपच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर ही पोस्ट आहे संजय राऊत यांची एक्सवरची आणि त्यात देशातल्या युवकांबद्दल जो शब्द वापरण्यात आलेला आहे, देशातले तरुण भरकटलेले आणि मंद असं त्यात त्यांनी म्हटलेलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना राऊतांविरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे। सरकारवर टीका करताना राऊतांकडून भारतीय तरुणांचा मंद असा उल्लेख करण्यात आलाय। भारतीय युवा पिढीला कमी लेखणं चुकीचं आहे असं कनाल यांनी म्हटलंय। शिंदेंची शिवसेना राऊतांविरोधात आज आंदोलन करणारे संजय राऊतांकडून भारतीय तरुणांचा मंद असा उल्लेख करण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, एकीकडे संजय राऊतांची ही पोस्ट, पाठोपाठ कनाल यांची प्रतिक्रिया त्यावरची आणि आता तुमच्या पाठीमागे आपण पाहतोय बंदोबस्त त्यांच्या राऊतांच्या निवासस्थानाबाहेरचा। होय श्रुती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल एक सर्व भारतीयांसाठी एक्स या समाज माध्यमांवर पोस्ट केलेली आहे। या पोस्टमध्ये ते काय म्हणतात तर सर्व भारतीयांना उद्देशून ते असं म्हणतात, जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा। हे व्लादिमीर लेनिन यांचं वाक्य संजय राऊत यांनी पोस्ट केलं आहे आणि त्या पोस्टमध्येच ते कंसात असं म्हणतात की सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालेला आहे, जय श्रीराम। आणि हीच पोस्ट आता वादात सापडलेली आहे। सध्या मी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानासमोर आहे आणि आपण ही इकडची थेट दृश्य बघू शकतो। शिंदे शिवसेनेची युवा सेना संजय राऊतांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची शक्यता आहे आणि या ट्विटचे पडसाद लक्षात घेता स्थानिक मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा वाढवलेली आहे। संजय राऊत हे सध्या शासकीय दौऱ्यानिमित्तानं काश्मीरमध्ये आहेत। ते 17 मेला मुंबईत येणार आहेत। जवळपास 5 दिवसांपासून ते काश्मीरमध्ये आहेत। संजय राऊत यांचे भाऊ आणि स्थानिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत हे सध्या त्यांच्या भांडूप येथील कार्यालयात आहेत। पण कदाचित आंदोलन होऊ शकतं आणि हे आंदोलन तीव्र असू शकतं हे पाहता मुंबई पोलीस सतर्क आहे आणि संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानाबाहेर ही मोठी सुरक्षा इथे तैनात करण्यात आलेली आहे। जर एखादं कोणतं आंदोलन शिंदे शिवसेनेच्या युवा सेनेनं इथे केलं आणि परिस्थिती काही कदाचित कायदा आंदोलन काही चिघळलं तर त्यावर कायदा तर नियंत्रण ठेवण्यासाठी इथे सध्या पोलीस बंदोबस्त तैनात आहे। नक्कीच अपडेट्स घेऊच। तूर्तास धन्यवाद।